अ, आजच्या ह्या उद्घाटन म्हणजे ह्या ज्या आभासी व्याख्यानमालेचा कार्यक्रम आपण आयोजित केलाय, हे अतिशय प्रशंसनीय हे उपक्रम आहे. कारण हे जे नवीन राष्ट्रीय शिक्षा नीती आहे, त्याच्या संदर्भात आपण जेव्हा बोलतो, तेव्हा असं त्यामध्ये अपेक्षित असं आहे, की कुठल्याही विद्यालयाचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ती कुठेतरी एका विशिष्ट कॉलेजमध्ये किंवा एका विशिष्ट महाविद्यालयातच मर्यादित न राहता, तिथेच कन्फाइन्ड न राहता, त्याच्या पलीकडे जाऊन एक क्लस्टर ऑफ इन्स्टिट्यूशन्स आपण जे म्हणतो, की 2-3 इन्स्टिट्यूशन, 4-5 इन्स्टिट्यूशन त्या शहरातल्या इन्स्टिट्यूशन्सचं क्लस्टर व्हायला पाहिजे. मला वाटतं त्या तशा गाईडलाईन येण्याआधीच आपण सगळ्यांनी हा जो स्तुत्य उपक्रम हाती घेतला आणि हे फारच म्हणजे अभिनंदनीय आणि बऱ्याच ठिकाणी इव्हन दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये पण शिकण्यासारखं आहे. आजच्या या हे जे कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर मधुकरराव वासनिक, PWS कला व वाणिज्य महाविद्यालय, त्यासोबतच दयानंद आर्य कन्या महाविद्यालय नागपूर, महिला नंदनवन महाविद्यालय नागपूर, अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय नागपूर, सेवादल महाविद्यालय नागपूर, RSBT महाविद्यालय नागपूर यांच्या या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम होऊ घेतलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आणि आमच्यासारख्या बोलणाऱ्यांना, मी पण अगदी नवीनच आहे, मी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या विद्यार्थ्यांसारखाच आहे. त्यामुळं तुम्ही आम्हा सगळ्यांना अशा पद्धतीचं एक एन्करेजमेंट देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी हा जो कार्यक्रम घेतला आणि ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्याच पार्टिसिपेटिंग कॉलेजेसचे जेवढे प्रिन्सिपल सर्स आहेत, डॉक्टर यशवंत पाटील सर, डॉक्टर यशवंत पाटील सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या संमतीने मी इथे अ, अ, अशा पद्धतीने घोषित करतो, की आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालंय. आजच्या या कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉक्टर श्रद्धा अनिल कुमार मॅडम, तशाच डॉक्टर वंदना भागडीकर मॅडम, डॉक्टर गजानन पाटील सर, प्राचार्य अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय, डॉक्टर प्रवीण चरडे सर, प्राचार्य सेवादल महिला महाविद्यालय, प्राचार्य डॉक्टर अभय भक्ते सर, RSBT महाविद्यालय आणि आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देणारे डॉक्टर भागडेकर सर. ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये माझं नियमित अशा पद्धतीनं सुशांत सरांशी तसं पण बोलणं असतं, पण ह्या कार्यक्रमामध्ये मला बोलावलं, त्यामुळे थोडंसं जरा जास्त रिस्पॉन्सिबल वाटायला लागतं आणि त्यामुळे माझं नियमित त्यांच्याशी संवाद होता ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या संबंधात. आणि त्यांनी सांगितलं, की राठोड मॅम आणि त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेत आणि व्यक्तिशः त्यांनी राठोड मॅम बद्दल जो आदर आणि म्हणजे सगळं व्यक्त केलं आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला हे सगळे कार्यक्रम करता येतात, असं म्हटलं. तर आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट मॅडम आहेत आणि सर आहेत. ते पण अशा पद्धतीनं मार्गदर्शन करत असतात आणि एक प्रकारचं प्रोत्साहन देत असतात, त्याची मला जाणीव झाली. अ, अशा पद्धतीनं जे सीनियर प्रोफेसर्स असतात, सीनियर कॉलीग्स असतात, ते जेव्हा आमच्यासारख्या ज्युनियर्सला लहान भावाप्रमाणे ट्रीट करतात आणि सगळे जे प्रिन्सिपल सर्स आहेत आणि बाकी बऱ्याच कॉलेजेसचे प्राध्यापक लोक इथं जास्त मोठ्या संख्येमध्ये म्हणजे पार्टिसिपेट झालेले आहेत. ही अतिशय प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. आजचं माझं जे मी हे प्रेझेंटेशन तयार केलंय, हे प्रेझेंटेशन प्रामुख्यानं राज्यांच्या संवैधानिक संस्था असा विषय मला दिला गेला होता. आणि हा प्रेझेंटेशन अगदी साधा आहे. यामध्ये फार काही थिअरेटिकल वगैरे असं किंवा प्राध्यापकांसाठी म्हणून नाही. मला सुशांत सरांनी पण सांगितलं होतं, की हे प्रेझेंटेशन जे असणार आहे ते विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि अगदी साध्या पद्धतीने त्यांना समजेल अशा पद्धतीने पीपीटीज मी तयार केलेले आहेत. मी पीपीटीज इंग्लिशमध्ये तयार केलेले आहेत. मी शक्य असेल म्हणजे मी मराठीमध्ये सगळं सांगणार आहे. पण पीपीटी तेवढ्या मात्र इंग्लिशमध्ये आहेत. तेवढं म्हणजे मी हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना अशी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांकडनं, की त्यांनी हे पीपीटी समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे आणि फार काही कठीण नाही आहे. इंग्लिशमध्ये मी सायमल्टेनियसली समजवत जाईल. एक मिनिट.
एक मिनिट, मी माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? हो सर येतोय. राईट. मी जरा ह्याचा यस. तर ह्या राज्याच्या संवैधानिक संस्था इंग्लिशमध्ये आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज ऑफ द स्टेट म्हणू. आणि हे राज्यांच्या संविधानिक संस्थांबद्दल समजत असताना आपल्याला भारताच्या संघराज्यीय व्यवस्थेच्या संदर्भात पण समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा मला वाटतं की संवैधानिक संस्थांच्या बाबतीत आपल्याला समजता येईल. आपण भारतामध्ये आपण एक संघराज्यीय व्यवस्था, फेडरल सिस्टम आपण स्वीकारलेली आहे. मला सरांनी सांगितलं होतं 40 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. मी प्रयत्न करणार की 40 मिनिटात संपून जाईल. फार जास्त काही मी एक्सप्लेन करत बसणार नाहीये. विद्यार्थ्यांना अगदी सहज आहे आणि हे सगळं फॅक्च्युअल असल्यामुळं, फार जास्त थेरिटिकल पार्ट नसल्यामुळे समजायला फार मोठी गोष्ट नाही आहे. तर मी म्हणत होतो की भारताची जी व्यवस्था आहे ती संघराज्यीय व्यवस्था आहे, फेडरल सिस्टम. आणि जेव्हा आपण फेडरल सिस्टम म्हणतो तेव्हा जनरली ज्या डेमोक्रॅटिक गव्हर्नन्सच्या, लोकतांत्रिक प्रक्रियेच्या एक तर युनिटरी सिस्टम म्हणतो ज्याच्यामध्ये केंद्र फार मजबूत असतं, किंवा दुसरं फेडरल स्ट्रक्चर असतं. युनिटरी सिस्टमच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पार्लमेंटरी स्ट्रक्चर्स मध्ये युनिटरी सिस्टम, आणि दुसरी आहे फेडरल सिस्टम. युनिटरी सिस्टम मध्ये प्रायमरली आपण जेव्हा बघतो तर त्यामध्ये आपल्याला युनायटेड किंगडम जे आहे, इंग्लंडचं जे उदाहरण आहे ते उदाहरण आपल्याला दिसतं. आणि फेडरल सिस्टमच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा प्रॉमिनंटली बघतो तेव्हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचं जे उदाहरण आहे ते आपल्याला लक्षात येतं. तर आपण एक 2-3 मी कॅरेक्टरिस्टिक्स विद्यार्थ्यांच्या समजण्यासाठी मी सांगतो की जेव्हा आपण फेडरल सिस्टम किंवा संघराज्य व्यवस्था आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काय अपेक्षित असतं त्यामध्ये, तर एकापेक्षा जास्त गव्हर्नमेंटच्या सिस्टम्स असतात. म्हणजे आपल्या भारताच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर सायमल्टेनियसली मी हे पण एक्सप्लेन करत जाईल की आपल्याकडं केंद्र शासन, राज्य शासन आणि पंचायती राजच्या संस्था आहेत. अशा पद्धतीनं 3 लेयर्ड स्ट्रक्चर 1992 मध्ये जे 73rd अमेंडमेंट झालेली होती, त्या 73rd अमेंडमेंट नंतर पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स ज्या आल्या, ही 3rd लेवल ऑफ जो गव्हर्नन्स आहे. तर देर आर 2 or more लेवल्स ऑफ गव्हर्नन्स. दुसरी गोष्ट, दुसरी विशेषतः दुसरा कॅरेक्टरिस्टिक असा आहे की सेपरेट ज्युरिस्डिक्शन इन स्पेसिफिक मॅटर्स, लेजिस्लेशन, टॅक्सेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे कायदे करण्याच्या संदर्भामध्ये, विधीच्या संबंधामध्ये, टॅक्स लॉच्या संबंधामध्ये आणि प्रशासनाच्या संबंधामध्ये केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या आणि तशाच पद्धतीने जे पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्यामध्ये ही जी ज्युरिस्डिक्शन जे आहे, त्यांची जी कार्य करण्याची त्यांची ते काय म्हणतो आपण, त्याचा जो एरिया आहे, त्यांचं कार्यक्षेत्र आहे ते वेगळं आहे. जशा पद्धती आपण भारताच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आपल्याला युनियन्सच्या युनियन लिस्ट, त्याला लिस्ट 1 असं पण म्हणतात, लिस्ट 1. देन सेकंड स्टेट लिस्ट, ज्याला लिस्ट 2 म्हणतो आपण. युनियन लिस्ट मध्ये फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन गव्हर्नमेंट फक्त कायदे करू शकतो. त्यानंतर स्टेट लिस्ट जे आपण म्हणतो, तर स्टेट लिस्ट मध्ये फक्त स्टेट्स त्याच्यामध्ये कायदे करू शकतात. अँड देन आपण जे कॉन्करंट लिस्ट म्हणतो, की जी समवर्ती सूची जी आहे, त्या समवर्ती सूचीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारे त्यामध्ये कायदे करू शकतात. अशा पद्धतीनं म्हणजे सेपरेट लीगल जो लेजिस्लेटिव्ह ज्युरिस्डिक्शन आहे ते सेपरेट आहे प्रत्येकाचं. आता त्यानंतर दिस ज्युरिस्डिक्शन इज प्रोव्हाइडेड फॉर इन द कॉन्स्टिट्यूशन. आणि हे जे ज्युरिस्डिक्शन आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत. सेपरेट ज्युरिस्डिक्शन ही जी आहे त्या संदर्भात म्हटल्या गेलेल्या आहेत. मी आता जे बोललो की युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट, अशा पद्धतीचं हे जे ज्युरिस्डिक्शन आहे, हे कार्यक्षेत्र आहे, ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये नमूद केलं गेलेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की फंडामेंटल प्रोव्हिजन्स इन दिस रिगार्ड कॅन नॉट बी चेंज युनिलॅटरली. आता हे जे राज्य, केंद्र आणि राज्यांच्या संदर्भामध्ये जे काही नियम असतील, जे काही संबंध असतील, ते संबंध युनिलॅटरली बदलता येऊ शकत नाहीत. ह्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे, विद्यार्थ्यांना जनरली हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की एक आहे की जनरल कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स असतील त्याला म्हणजे काय सिंपल मेजॉरिटीने केल्या जातात. पण जे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, राज्यघटनेचं मूळ स्वरूप जे आहे, जे बेसिक स्ट्रक्चर आपण म्हणतो, त्या मूळ स्वरूपामध्ये जर बदल करायचा असेल, म्हणजे जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मेकर्सनी, इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण
एक दिवसाआधी जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशन स्वीकारत होतो त्या एक दिवसाआधी ऑन 25th ऑफ नोव्हेंबर 1949 आपण 26th ऑफ नोव्हेंबरला स्वीकारली. 25th ऑफ नोव्हेंबर 1949 ला भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की कॉन्स्टिट्यूशन इज द लीगल डॉक्युमेंट दॅट्स अ लिव्हिंग डॉक्युमेंट. हे जिवंत डॉक्युमेंट आहे, हे स्टॅटिक किंवा स्तब्ध असलेलं डॉक्युमेंट नाही. त्यामुळं हे जे डॉक्युमेंट आता आम्ही तयार करतोय हे आताच्या आमच्या पिढ्यांचा दृष्टिकोन आहे, तो विजन आहे. पण येणाऱ्या पिढ्यांमध्ये जशी परिस्थिती बदलत जाईल आणि येणाऱ्या पिढ्यांना जेव्हा वाटेल की त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे तर ते करू शकतात. अँड फॉर दॅट एक सिंपल मेजॉरिटीनी चेंज केलं जातं. पण जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते 2/3 मेजॉरिटीनी चेंज करावं लागतं. आणि 50 कमीत कमी अर्धे जे राज्य आहेत, काय म्हणतो हाफ ऑफ द स्टेट्स इन इंडिया शुड रॅटिफाय दॅट अमेंडमेंट. ते अशा पद्धतीचं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे घातलेलं आहे ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांनी रॅटिफाय करायला पाहिजे. म्हणजे त्याला त्यांच्या स्टेट लेजिस्लेचर्स मध्ये ते अमेंड करायला त्याला संमती द्यायला पाहिजे. तेव्हाच कुठे हे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होऊ शकतात. त्यामुळे हे म्हटलेलं आहे की हे जे काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स राज्यांच्या संबंधामध्ये आणि युनियन आणि स्टेट्सच्या संबंधामध्ये जे काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत त्यांना युनिलॅटरली म्हणजे एकेरी पद्धतीनं बदलता येत नाही, त्यांना राज्यांची संमती आवश्यक आहे. त्यानंतर पुढली गोष्ट अशी आहे की या फेडरल सिस्टम आपण जे बघतो आहे ते फेडरल सिस्टमची कॅरेक्टरिस्टिक्स त्याची विशेषता काय आहे ते बघतोय. तर पुढली गोष्ट आहे की कोर्ट्स हॅव द पॉवर टू इंटरप्रिट द कॉन्स्टिट्यूशन अँड द पॉवर्स ऑफ डिफरंट लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट. आता जेव्हा केंद्र आणि राज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये जेव्हा कुठलीही कॉन्ट्रोवर्सी होईल किंवा कुठलीही एखादा विवादास्पद प्रसंग जर आला तर त्याचं इंटरप्रिटेशन हे सुप्रीम कोर्टमध्ये असेल. सेंटर अँड स्टेट आणि बिटवीन स्टेट हे जे काही मॅटर्स असतील ते मॅटर्स सुप्रीम कोर्टमध्ये आणले जातील. फेडरल स्ट्रक्चरचं पुढली जी विशेषता आहे ती की ह्यांच्या सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू जे आहेत की टॅक्स कलेक्शन म्हणजे जिथं आपण पैसा गोळा करणार या काही ऍक्टिव्हिटीज चालवल्या जातात त्यासाठी जो पैसा लागतो ते पैसा जो टॅक्स गोळा करणं किंवा रेव्हेन्यू गोळा करणं म्हणजे आयकर जो गोळा करणं हे जे एक पैसा जो गोळा करणं आहे ही सगळी प्रोसेस जी आहे त्याला पण डिसेंट्रलाइज्ड फॉर्म आहे. म्हणजे युनियन गव्हर्नमेंटचे आपले अधिकार आहेत आणि त्यासोबतच जे राज्य आहेत जे 28 स्टेट्स आहे आपल्या इथे आपल्या पूर्ण युनियनच्या या पूर्ण व्यवस्थेमध्ये तर त्यांना पण फायनान्शियल ऑटॉनॉमी म्हणजे आर्थिक स्वायत्ता आहे. त्यानंतर फेडरल सिस्टम काय करते तर इट सेफगार्ड्स अँड प्रमोट्स युनिटी ऑफ द कंट्री while at the same time accommodate regional diversity. आता ह्या फेडरल स्ट्रक्चर मध्ये बघा की एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर असं आहे की या फेडरल सिस्टममुळे या संघराज्य व्यवस्थेमुळे राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्य त्याला जोपासण्याचं काम होतं. पण त्यासोबत राज्यांची जी डायव्हर्सिटी आहे विशेषता आहे त्यांची विविधता आहे त्यांचं पण जतन व्हायला पाहिजे ह्या हिशोबाने प्रयत्न केला जातो. त्यामुळं जेव्हा आपण फेडरल स्ट्रक्चरच्या संबंधात जेव्हा बोलतो मी सुरुवातीलाच म्हणालेलो म्हणजे मी म्हटलेलं होतं की फेडरल सिस्टम हे काही युनिफॉर्म नाही आहे. जनरली त्याला पॉलिटिकल सायंटिस्टनी 2 कॅटेगोरीज मध्ये 2 प्रकारच्या गटांमध्ये त्यांचं विभाजन केले. तर पहिलं जे गट आहे त्यामध्ये आपण म्हणता येईल की जे इंडिपेंडेंट स्टेट्स आहेत त्यांनी एकत्र येऊन एक संघराज्य व्यवस्थेचं निर्माण केलं. जसं युनायटेड स्टेट्सच्या बाबतीत हे जे 51-52 तिथली जी राज्य आहेत त्या राज्यांनी एकत्र येऊन ते म्हटले की त्यामुळे त्याला नाव दिलं की ते स्टेट्स युनाइट होतात आहे त्यामुळे त्यांनी नाव दिलं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि म्हणूनच हे जे हे सगळे राज्य जे इंडिपेंडेंट होते त्या राज्यांनी एकत्र येऊन एक फेडरल स्ट्रक्चरचं निर्माण करणं एक संघराज्य व्यवस्थेसाठी निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी आपल्याला म्हणता येईल की हे जे आहे हे त्याला आपण फेडरल स्ट्रक्चर हे युनायटेड स्टेट्स स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचं जे फेडरल स्ट्रक्चर आहे त्या पहिल्या गटामध्ये मोडेल की जिथे राज्य एकत्र येतात आहे आणि त्यांनी एक फेडरल स्ट्रक्चर निर्माण केलं. दुसरा एक आहे की ज्याच्यामध्ये भारत पण आहे त्यामध्ये असं आहे की
त्यामध्ये भारताचं असं आहे की इथे जो केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारने अशा पद्धतीनं अनेक राज्यांना एक स्वायत्ता देऊ केलेली आहे. तर ह्यामध्ये आपल्याला 2-3 म्हणजे ह्या दुसरं जे गट आहे त्यामध्ये भारत आहे, स्पेन आणि बेल्जियम हा जो सेकंड गट आहे ह्याच्यामध्ये केंद्राने राज्यांना स्वायत्ता दिलेली आहे. म्हणजे राज्यांनी आपली स्वायत्ता त्याला थोडं कॉम्प्रोमाइज करून राज्य निर्माण नाही केलं, तर जे राज्य जे आहे केंद्र जे आहे केंद्रांनी राज्यांना एक प्रकारे स्वायत्ता दिलेली आहे. म्हणजे दुसरं गट अमेरिकेचा पहिला गट म्हणता येईल आणि भारत, स्पेन आणि बेल्जियम सारखे जे देश आहेत त्यांचा दुसरा गट आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर भारताच्या फेडरल स्ट्रक्चर ज्या बद्दल बोललं जातं, तर भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 1 मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत इज अ फेडरेशन ऑफ स्टेट्स असं नाही म्हटलं. काय म्हटलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. हे युनियन म्हणजे आपल्याला म्हणता येईल की हे इंग्लंड सारखं युनिटरी स्ट्रक्चर आहे का? नाही. इंग्लंड सारखं ऍब्सोल्युटली जे युनिटरी स्ट्रक्चर मध्ये केंद्र फार मजबूत असतो आणि त्याला वाटलं तर छोटे मोठे अधिकार जे राज्यांना देत असतो ते युनिटरी स्ट्रक्चर आहे. भारताचं हे फेडरल स्ट्रक्चर जे युनायटेड स्टेट्स सारखं आहे की राज्यांना स्वतःचे अधिकार आहेत, त्या अधिकार क्षेत्रामध्ये केंद्र कधीही कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही. ही जी दुसरी व्यवस्था आहे, भारत पूर्णतः युनिटरी स्ट्रक्चर नाही इंग्लंड सारखं किंवा अमेरिकेसारखं कम्प्लिटली आपण ज्याला म्हणतो की जे फेडरल स्ट्रक्चर आहे तशा प्रकारचं पण स्ट्रक्चर नाही. त्यामुळं भारताला क्वाझाय फेडरल म्हणजे अर्ध संघराज्यीय व्यवस्था क्वाझाय फेडरल स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आर्टिकल 1 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. भारत हे राज्यांचं युनियन असणार आहे पण फेडरल स्ट्रक्चर. म्हणूनच म्हणतात क्वाझाय फेडरल स्ट्रक्चरचा अर्थ काय होतो? इंडिया इज अ फेडरल स्ट्रक्चर विथ युनिटरी कॅरेक्टर्स असं इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात की भारत हे संघराज्य व्यवस्था आहे पण त्याच्यामध्ये केंद्रीय व्यवस्थेसारखं युनिटरी स्ट्रक्चर सारखं त्याला स्वरूप पण आहे. त्यामुळे त्याला क्वाझाय फेडरल स्ट्रक्चर म्हणतात. आता ह्याला क्वाझाय फेडरल स्ट्रक्चर का म्हटलं जातं किंवा राज्याला म्हणजे केंद्राला झुकत माप आहे इथे. केंद्र जरा जास्त बलशाली आहे राज्यांच्या तुलनेमध्ये. त्याला आणखी आपल्याला ते लक्षात येते की हे जे 7 शेड्यूल मध्ये त्याच्यामध्ये 3 लिस्ट दिलेल्या आहे. 7 शेड्यूल मध्ये मी आता सांगितलेल्याप्रमाणे एक केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट अँड द कॉन्करंट लिस्ट. तर युनियन लिस्ट मध्ये फक्त युनियन गव्हर्नमेंट जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तेच फक्त कानून कायदे करू शकते. राज्य सूचीमध्ये राज्यच कानून कायदे करू शकतात. पण केंद्र सूची जी आहे या केंद्र सूचीमध्ये राज्य आणि केंद्र दोन्ही पण जे समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट आपण जे म्हणालो कॉन्करंट लिस्ट मध्ये राज्य आणि केंद्र हे दोन्ही पण कायदे करू शकतात. पण जेव्हा राज्यांचे कायदे आणि केंद्राचे कायदे ह्याच्यामध्ये जर विवाद निर्माण झाला तर केंद्राचे जे कायदे आहेत ते प्रभावी ठरतात आणि राज्यांचे कायदे हे मागे पडतात किंवा निरस्त होतात. सो दे रिसीव्ह द सेंट्रल गव्हर्नमेंट लॉज लेजिस्लेशन्स become prevalent, they prevail and the states have to withdraw their laws. त्यानंतर हे मी आपण बोललेलंच आहे की युनियन लिस्ट मध्ये ह्याच्यामध्ये डिफेन्स म्हणजे सुरक्षा, विदेश विभाग, बँकिंग, कम्युनिकेशन आणि करन्सी नाण्यांच्या संबंधी आपले जे पैसे आहेत, चलन आहे आणि टॅक्सेशनच्या संबंधामध्ये हे युनियन लिस्टच्या संदर्भात जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये 97 आयटम्स आहेत. या 97 आयटम्सच्या संदर्भामध्ये फक्त युनियन कायदे करू शकतो. त्यानंतर स्टेट लिस्ट मध्ये 66 आयटम्स आहेत. 66 आयटम्स त्यामध्ये आहेत. त्यामध्ये ट्रेड आहे, कॉमर्स, अग्रिकल्चर, इरिगेशन, फॉरेस्ट, ट्रेड युनियन्स, मॅरेज, अडॉप्शन, सक्सेशन अशा पद्धतीच्या म्हणजे दत्तक घ्यायचं असेल किंवा वारसा हक्क अशी बरीच जी ज्या बाबी आहेत त्या बाबी स्टेट लिस्ट मध्ये म्हणजे राज्य सूचीमध्ये आहेत. आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये 47 आयटम्स आहेत. ह्यामध्ये मी आता म्हटल्यासारखं केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही पण
ह्यामध्ये कायदे करू शकतात. फक्त ते कायदे म्हणजे केंद्राचा जर कायदा असेल तर तो कायदा प्रभावी ठरतो आणि राज्याचा कायदा प्रभावी ठरत नाही. एकाच विषयावर केंद्र आणि राज्य दोन्ही पण जर कायदे करत असतील तर त्या विषया संदर्भातला केंद्राचा जो कायदा असतो तो लागू होतो आणि राज्यांचा कायदा मागे पडतो. मी आता सांगितल्यासारखं इंडिया इज अ क्वाझा फेडरल स्ट्रक्चर आपण असं म्हणतो की हे संघराज्य व्यवस्था आहे, पण त्याच्यामध्ये केंद्रीय व्यवस्थेसारखं युनिटरी स्ट्रक्चर सारखी त्याची एक प्रकारची त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याची विशेषता आहे. असं का म्हणतो आपण? तर आर्टिकल 352 मध्ये नॅशनल इमर्जन्सी 1975 मध्ये भारतामध्ये जी आणीबाणी घोषित झाली होती. जेव्हा बाहेरून होणाऱ्या कुठल्या तरी आक्रमणाचा धोका आहे असं केंद्र सरकारला वाटतं. म्हणजे प्रेसिडेंट जे असतात, राष्ट्रपती असतात, ते नॉमिनल टिट्युलर किंवा सेरेमोनियल हेड आपण त्यांना म्हणतो. ते नॉमिनल नावापुरते तेवढे प्रमुख असतात. ते सगळे जे निर्णय घेतले जातात ते प्राईम मिनिस्टर अँड द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स त्यांची मंत्री परिषद जी आहे, पंतप्रधान आणि त्यांची मंत्री परिषद हे मिळून सगळे निर्णय ठरवतात. त्या निर्णयाला असेंट म्हणजे त्या निर्णयाला होकार देण्याचं काम फक्त प्रेसिडेंटचं असतं. प्रेसिडेंट त्याला नकार देऊ शकत नाही. हे जे 1975 मध्ये जे इमर्जन्सी किंवा आणीबाणी आपण इथे घोषित केली होती, ती आणीबाणी एक ती आर्टिकल 352 ह्याच्या हिशोबाने. तर कुठल्या कुठल्या की बाहेरून काहीतरी आक्रमण होते किंवा देशाच्या शांततेला आणि सुव्यवस्थेला धोका आहे किंवा इंटरनल टर्ब्युलन्स आतून काहीतरी अनागोंदी होते आहे, असं जेव्हा राष्ट्रपती म्हणजे केंद्र सरकारला वाटतं, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिपरिषदेला वाटतं, तेव्हा ते राज्यामध्ये इमर्जन्सी घोषित करू शकतात आणि सगळे राज्य सरकार निष्प्रभ होतात. राज्य सरकार राहत नाही. केंद्राची प्रेसिडेंट रूल सगळीकडे लागू होतो. आर्टिकल 350. तशाच पद्धतीनं आर्टिकल 356 मध्ये जेव्हा पंतप्रधान आणि त्यांची जी मंत्री परिषद आहे ह्यांना जेव्हा वाटायला लागतं की एखाद्या राज्यामध्ये तिथे कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबाने राज्य सरकार चालत नाही आहे, राज्य सरकार चालत नाही आहे. आणि हे काही पहिल्यांदाच होत नाही, हे आधीपासून पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाद यांचं जे सरकार होतं, कम्युनिस्ट होते ते, आणि त्यांचं सरकार पण बरखास्त करून म्हणजे ते ॲज लॉंग ॲज 1955 किंवा 51 मध्ये वगैरे 52 या 53 त्याच काळामध्ये म्हणजे एक्झॅक्ट मला डेट आठवत नाहीये, पण नमुद्रीपाद यांचं सरकार त्याला बरखास्त करून नेहरूजींनी राष्ट्रपती राजवट तिथे लागू केलेली होती आणि ते कॉन्स्टंटली चाललेलं आहे. एखादा राज्य जर देशापासून तुटून पडत असेल, काहीतरी वेगळं अस्तित्व जोपासू पाहत असेल, जसं मधल्या काळामध्ये तमिळनाडूमध्ये किंवा बाकी काही दक्षिणेतल्या राज्यांमध्ये हे जे द्रविडियन मुव्हमेंट जी सुरू झाली होती, द्रविडियन आंदोलन जे सुरू झालं, त्याच्यामध्ये द्रविड स्थान मागण्याची गोष्ट किंवा काश्मीरमध्ये जशा पद्धतीने एक फुटीरतावादी आंदोलन फार लंब्या काळापर्यंत चाललेले आहेत किंवा खलिस्तानमध्ये पंजाबमध्ये खलिस्तानवादी आंदोलन जे सुरू झालं, अशा संदर्भात त्याला जस्टिफाय करू शकतो, ठीक आहे, ते करणं आवश्यक होतं. पण बऱ्याच ठिकाणी राजकीय कारणांसाठी पण अशा पद्धतीनं 356 वापरून राज्यांच्या सरकारला बरखास्त केल्या गेले. म्हणजे केंद्र हे फार जास्त इथे महत्वपूर्ण ठरते. आता आपण जेव्हा केंद्र आणि राज्य सूचीच्या संदर्भात म्हणतो किंवा राज्यांच्या पूर्ण व्यवस्थेबद्दल म्हणतो, तर एक आपल्याला ही गोष्ट पण लक्षात ठेवली पाहिजे की भारताच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या युनियन गव्हर्नमेंटच्या संदर्भात किंवा पार्लमेंटच्या संदर्भात आपण जेव्हा बोलतो तेव्हा पार्लमेंटचं किंवा युनियन गव्हर्नमेंटचे जे लेजिस्लेचर आहे त्याला लोकसभा आणि राज्यसभा अशा पद्धतीनं हाऊस ऑफ द पीपल अँड हाऊस ऑफ द स्टेट्स. राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजे उच्च सभागृह आणि हे जे खालचं सभागृह म्हणून म्हणजे लोअर हाऊस म्हणून लोकसभेला मांडलं जातं. तर तशाच पद्धतीनं काही राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशा पद्धतीने सगळ्या राज्यांमध्ये नाही, कारण त्या राज्यांमध्ये आर्थिक परिस्थिती त्यांची संपूर्ण काय म्हणजे त्यांना ते सस्टेन करता येऊ शकतं का हे सगळं बघत असताना सगळ्याच राज्यांना कंपल्सरी नाही की त्यांनी विधान परिषद ठेवलीच पाहिजे. काही राज्यांनी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटका ह्या राज्यांमध्ये द्विगृही सभागृह आहे, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. विधानसभा जे लोकसभेसारखं आणि विधान परिषद जे राज्यसभेसारखं.
काश्मीरमध्ये पण होतं, पण आता आर्टिकल 370 आणि हे सगळं काढून टाकल्यानंतर, त्याचं अब्रॉगेशन केल्यानंतर आता जी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे त्याचा असा आहे की जम्मू अँड काश्मीर ही युनियन टेरिटोरी असल्यामुळे तो आता त्याचा प्रश्न अलहिदा आहे. आता पुढे आर्टिकल 169 जे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, हे मी काय म्हणत होतो की इंडिया इज अ क्वाझाय फेडरल स्ट्रक्चर, आपण जे म्हणतो की अर्धसंघराज्य व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये युनिट फेडरल स्ट्रक्चरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि ह्यासोबतच युनिटरी सिस्टमचे पण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. अमेरिकेसारखे कॅरेक्टरिस्टिक्स पण आहेत आणि इंग्लंड सारखे कॅरेक्टरिस्टिक्स पण आहेत. म्हणजे ह्याला का आपण असं म्हणतो, तर एक तर आर्टिकल 352 आणि आर्टिकल 356 मी उदाहरण सांगितलं. त्यासोबतच हे जे द्विगृही सभागृह बनवण्याचा जे अधिकार आहे ते त्या संबंधामध्ये बिल पास करेल स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, पण त्याला असेंट देण्याचं काम जे आहे ते प्रेसिडेंट करतात. म्हणजे प्रेसिडेंट कोणाच्या ह्याच्यावरून, कोणाच्या सल्ल्यावरून, प्राईम मिनिस्टर आणि त्यांच्या काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या सल्ल्यावरून हे आर्टिकल 169च्या हिशोबाने, त्याच्या तरतुदीनुसार एखाद्या राज्यामध्ये द्विगृही सभागृह निर्माण करणं किंवा त्याला संपवून टाकणं, त्याला काढून टाकणं, ही जबाबदारी जी असते ती केंद्राकडे असते. त्यामुळे पण असं म्हटलं जातं की केंद्राला जास्त अधिकार आहेत राज्यांच्या तुलनेमध्ये. आता आणि त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो, मी म्हणालो होतो की राज्य आणि केंद्राच्या मध्ये जेव्हा संबंधांची जेव्हा गोष्ट येते, त्यांच्या रिलेशनशिप बद्दल जेव्हा गोष्ट येते आणि त्यांच्यामध्ये असलेले जे काही म्हणजे काही वाटाघाटी आहेत, त्यांच्या संदर्भामधल्या ज्या काही कॉन्स्टिट्यूशन मध्ये तरतुदी आहेत, फक्त त्याच संदर्भामध्ये राज्यांना अधिकार आहेत. म्हणजे काय, तर मी म्हणालो की लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये, मूलभूत संरचनेमध्ये जर बदल करायचे असतील, तर लोकसभा आणि राज्यसभा ह्या दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 मेजॉरिटी, 2/3 बहुमतांनी तो कायदा पास होणं आवश्यक आहे. तो अमेंडमेंट बिल जो आहे तो पास होणं आवश्यक आहे. ह्यासोबतच अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांमधल्या स्टेट लेजिस्लेचर्सनी, म्हणजे तिथल्या विधानसभांनी त्याला अनुमती देण्याची आवश्यकता आहे. असं जर नसेल तर ते बेसिक स्ट्रक्चर मध्ये बदल करण्यासाठी जे काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचं बिल येऊ घातलेलं आहे, ते बिल पास नाही होणार. पण बाकी जे जनरल लॉज आहेत, जे आपण सर्वसामान्य कानून म्हणतो, सर्वसामान्य कायदे म्हणतो, त्या संदर्भामध्ये म्हणजे सिंपल मेजॉरिटी, म्हणजे 300 लोक जर असतील तर त्याच्यापैकी 251 लोक ज्या बाजूला असतील त्यांच्या बाजूने कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होते, म्हणजे सिंपल मेजॉरिटी झाली. आणि ह्या संदर्भामध्ये राज्यांना काही अधिकार नाही. त्यामुळे हे जे युनियन स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रॉंग आहे. आता हे असं करण्यामागचं कारण काय होतं, तर आता हे असं करण्याचं कारण असं होतं की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, भारताला जे लॉर्ड माउंटबॅटन प्लॅन किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जे शेवटचं 1946 मध्ये आणलं, 1946 मध्ये, म्हणजे एक्झॅक्टली मला डेट माहिती नाही, पण ते लॉर्ड माउंटबॅटन प्लॅन ज्याला आपण म्हणतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, द लास्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, हे जे ऍक्ट आल्यानंतर त्यांनी म्हटलं की द ब्रिटिश रूल और द ब्रिटिश क्राउन इज विथड्रॉइंग फ्रॉम इट्स रूल फ्रॉम इंडिया. भारतातल्या रूल मधनं ते आपला काढता पाय घेतात आहे, काढता हात घेतात आहे, म्हणजे ते निघून जातात आहे. त्याला बरीच कारणं होती. द्वितीय महायुद्धानंतर त्यांची जशी वाताहात झालेली होती आणि हिटलरनी जशी त्यांची वाट लावलेली होती, त्यामुळे त्यांना इथे आता राज्य करणं अशक्य होतं त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, म्हणजे गांधींच्या आंदोलनासोबत आर्मी आणि नेव्ही आणि एअरफोर्सची लोक तिकडे सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेना घेऊन येतच होते. आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या लोकांनी उठाव करून संप करणं सुरू केलेलं होतं. त्यासोबतच एक मिलिटंट मुवमेंट जी आहे, आपण त्याला म्हणतो, ती मिलिटंट मुवमेंट पण कामाला होती. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी पत्री सरकार वगैरे जी चाललेली होती, त्यामुळे एक लोकल गव्हर्नमेंट किंवा एक वेगळ्या पद्धतीचं ऑटोनॉमस गव्हर्नमेंट चालवण्याची प्रक्रिया सुरू होती. आणि इंग्रजांना आता काही सपोर्ट फार जास्त राहिला नव्हता, त्यामुळे त्यांना वाटलं की भारतामध्ये राहणं फार प्रॉब्लेमॅटिक आहे. पण जात असताना पण त्यांनी एक एन्श्युअर केलं की भारत एकत्र राहणार नाही. आता मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीगच्या माध्यमातून जे वेगळ्या पाकिस्तानची मागणी सुरू झाली, त्यामुळे लास्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये ते म्हटले की भारताला स्वातंत्र्य मिळते, पण भारताचे 2 राष्ट्रांमध्ये विभाजन होते, 2 राज्यात, 2 देशांमध्ये विभाजन होते, एक भारत आणि दुसरा पाकिस्तान. भारत जो सेक्युलर आपण त्याला म्हणतो, पंथनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, धर्म हा शब्द वेगळा आहे. रिलिजन आणि धर्म हा लिटरल ट्रान्सलेशन नाही आहे. रिलिजन हा
ज्युडायझम, ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामसाठी आपण रिलिजन हा शब्द वापरतो. हिंदू, बुद्ध, जैन ह्या ज्या आपल्या फिलॉसॉफीज आहेत ह्यांना आपण रिलिजन म्हणायला नको. आपण काय करतो इंग्लिशमध्ये वाचून सरळ सरळ त्याचं ट्रान्सलेशन करून धर्माला रिलिजन. धर्म ही वेगळी गोष्ट आहे. धर्म हे कोड ऑफ कॉन्डक्ट आहे. धर्माला फार व्यापकता आहे. धर्म, धम्म आपण जे म्हणतो बुद्ध धम्म किंवा धर्म, त्याला फार व्यापकता आहे. रिलिजनला फार मर्यादित स्वरूप आहे त्याचं पॉलिटिकल स्वरूप आहे. त्यामुळं त्यामुळेच जेव्हा आपण आपल्या ज्या प्रिॲम्बल मध्ये म्हणतो की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलेमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू अ सॉव्हरीन सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक. आपण जेव्हा म्हणतो सॉव्हरीन सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक, सेक्युलर आणि हे सोशलिस्ट शब्द 1976 मध्ये वेगळे अमेंडमेंट करून आणलेले होते. ते जेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा त्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये ड्राफ्ट केलं तेव्हा हे शब्द नव्हते. बाबासाहेबांनी सेक्युलर ह्या शब्दाला विरोध केला होता. सोशलिस्ट ह्या शब्दाला विरोध केलेला होता बाबासाहेबांनी आणि त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या डिबेटमध्ये आपल्याला लक्षात येतं. पण काही का असे ना, जेव्हा आपण सेक्युलर हा शब्द आपण म्हणतो तर धर्मनिरपेक्ष या अर्थाने नाही, पंथ निरपेक्ष. रिलिजनला आपण जास्तीत जास्त पंथ म्हणू शकतो, धर्म नाही म्हणता येणार आपल्याला त्याला. पण काही का असे ना, तर मी काय म्हणत होतो की आपल्या इथे जेव्हा ह्या धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भामध्ये, कारण भारत एक पंथ निरपेक्ष राष्ट्र घोषित झालं आणि पाकिस्तान हे मुळात हे थिओलॉजिकल स्टेट, धर्माधिष्ठित राज्य, धर्माच्या आधारावर झालेलं राज्य. मग नंतर त्या मोहम्मद अली जिनाने तिथे जाऊन म्हणे भाषण केलं पाकिस्तानच्या स्टेट असेंब्लीमध्ये की ते म्हटलेले होते, त्यांचं फेमस स्पीच आहे ते एनसीआरटी मध्ये पण आलेलं होतं की वी आर गोइंग टू फॉर्म अ सेक्युलर स्टेट ऑफ पाकिस्तान. The state of Pakistan will have nothing to do with your religion. That's your personal matter. You're free to go to your temples. You're free to go to your gurudwaras. You're free to go to your mosques. तुमच्या मॉस्क मध्ये, मंदिरांमध्ये, गुरुद्वारांमध्ये, तुमच्या बौद्ध धर्माच्या मंदिरांमध्ये, स्तूपांमध्ये सगळीकडे जाण्यासाठी तुम्ही फ्री आहात. पण तुमचं मुळात मागणी जी आहे, म्हणून गांधीजी म्हणतात ना की जे तुमचे जर साधनं प्युअर नसतील तर तुमचे जे साध्य असतं ते पण प्युअर नसतात. तुमची साधनं जर शुद्ध नसतात तर तुमचे साध्य कधीही शुद्ध होणार नाही. इफ युअर मीन्स आर नॉट प्युअर, युअर एंड विल नॉट बी प्युअर. पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर मोहम्मद अली जिनाला वाटलं असेल, मोहम्मद अली जिना काही मुस्लिम नव्हता, तो कट्टर मुस्लिम नव्हताच मुळात. तो सगळा पोर्क खायचा, दारू प्यायचा, त्याला काय, आणि त्याची बायको पारशी होती, मुसलमान नव्हती. त्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टींशी काही लेणं देणं नव्हतं. त्याला फक्त नवीन राष्ट्र तयार करायचं आणि त्या राष्ट्राचा प्रमुख व्हायचं होतं. आणि त्याला वाटत होतं की इथे गांधी आणि नेहरू असताना, पटेल असताना आपल्याला काही शक्य नाही, त्यामुळे ते तयार केलं. म्हणजे माझं सांगण्याचा मुद्दा होता की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा दोन राष्ट्र झाली, मुस्लिम पाकिस्तान आणि पंथनिरपेक्ष भारत. आणि ह्याच्यामध्ये 565 जी संस्थानं होती त्या संस्थानांना म्हटलं त्या ऍक्ट मध्ये की आता आमच्या अधिपत्याखाली, त्याला ब्रिटिश सुझरॅनिटी असं इंग्लिशमध्ये शब्द आहे, त्या आमच्या सुझरॅनिटी खाली जे तुम्ही राहत होता, यू आर सर्व्हायव्हिंग अंडर ब्रिटिश सुझरॅनिटी. नाव द ब्रिटिश रूल इज बिंग विथड्रॉन फ्रॉम इंडिया. भारतामधलं ब्रिटिश रूल काढून घेतलं जाते आणि त्यामुळं आता एकतर तुम्हाला भारतामध्ये सम्मिलित होण्याचं स्वातंत्र्य आहे किंवा पाकिस्तानमध्ये सम्मिलित होण्याचं स्वातंत्र्य आहे, किंवा जर तुम्हाला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जोपासायचं असेल, स्वतःचं अस्तित्व तयार करायचं असेल, स्वतःचं राष्ट्र तयार करायचं असेल, तशाही पद्धतीने तुम्हाला करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही संपूर्ण व्यवस्था केल्यामुळं भारतामध्ये 565 पेक्षा जास्त ही जी संस्थानं होती त्या संस्थानांचं विलिनीकरणाचे प्रश्न होते. भारत आणि पाकिस्तान विभाजन झालेला होता आणि ह्या द्रविडसारख्या मुवमेंट तिकडे चाललेल्याच होत्या. पेरियार, रामस्वामी नायकर वगैरे ह्या लोकांनी ज्या मुवमेंट सुरू केल्या होत्या आणि त्या वेगळ्या पद्धतीने त्या मुवमेंट मध्ये एक वेगळं राष्ट्र निर्माण करण्याच्या ज्या प्रवृत्ती तयार झालेल्या होत्या, अशा परिस्थितीमध्ये राज्य म्हणजे सेंटर जे आहे, युनियन आहे, ते स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणून आपण एक फेडरल स्ट्रक्चर स्वीकारताना त्याच्यामध्ये युनिटरी कॅरेक्टर्स आपण इस्टॅब्लिश केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या संदर्भात म्हणताना म्हटले होते की आमच्या बॉडी पॉलिटिक मध्ये देर इज अ स्ट्रॉंग टेंडन्सी ऑफ डिसइंटिग्रेटिंग फ्रॉम द नेशन इन आवर बॉडी पॉलिटिक. आमच्या बॉडी पॉलिटिक मध्ये, आमच्या स्वभावामध्ये म्हणजे एक जे हे आहे ना, विश्वासघात. मग त्यांनी ते राजा दाहिरला कशा पद्धतीनं हरवलं आणि पृथ्वीराज चव्हाणला कशा पद्धतीनं हरवलं आणि ही सगळी उदाहरणं, शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांची लोक कशी काटकट कारस्थानं करत होती, ही सगळी उदाहरणं त्यांनी तिथे सांगितलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर, आणि मी माझ्या मनातनं सांगत नाहीये, 25 नोव्हेंबर 1949 जे त्यांचे जे भाषण झाले त्या भाषणामध्ये ह्याच गोष्टी त्यांनी अगदी स्पष्टपणे म्हटलेल्या आहेत. बरं,
आता आर्टिकल 170 मध्ये ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या संदर्भामध्ये, आता आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडीच्या संदर्भामध्ये बोलूया. कॉन्स्टिट्युशनल बॉडीजचा अर्थ काय होतो की अशी संस्था, ज्या संविधानात्मक संस्था आपण ज्यांना म्हणतो कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणतो, त्या अशा संस्था की ज्या संस्थांच्या संदर्भात प्रोव्हिजन्स ज्या आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये केल्या गेलेल्या आहेत, त्यांना आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणतो. आणि बाकीच्या ज्या संस्था आहेत त्या स्टॅच्युटरी बॉडीज आहेत. जसं फायनान्स कमिशन ऑफ इंडिया ह्याच्या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल सांगून म्हटलेलं आहे, त्यामुळे ते कॉन्स्टिट्युशनल बॉडी होते. पण आधी जी प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया होती, किंवा आता आपण त्याला नीती आयोग म्हणतो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, त्याला आता नीती आयोग असं नवीन नाव दिलं म्हणजे मोदी सरकार आल्यापासून. त्या ह्या नीती आयोगाच्या संदर्भामध्ये काहीही तरतूद आपल्या ह्या पूर्ण व्यवस्थेमध्ये नसल्यामुळे त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही म्हणत, आपण त्याला स्टॅच्युटरी बॉडी किंवा बाकी पार्लमेंटरी बॉडीज वगैरे अशा पद्धतीनं नावं दिली जातात. जेव्हा जेव्हा आवश्यकता वाढली तेव्हा केंद्र सरकारने किंवा पार्लमेंटनी ते त्या बॉडीज तयार केल्या. त्यांना कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स नाहीये. कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे संविधानामध्ये त्या संस्थेच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये तरतुदी आहेत. तर आपण सर्वात पहिल्यांदा स्टेट लेजिस्लेचर, राज्याचं विधिमंडळ जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये विधानसभा आणि विधान परिषद. आर्टिकल 168 मध्ये म्हटलेलं आहे की देअर शॅल बी अ लेजिस्लेचर इन एव्हरी स्टेट. आता हे लेजिस्लेचर, हे विधिमंडळ एकगृही असू शकतं का किंवा द्विगृही असू शकतं. मी सांगितलं तुम्हाला 5 जे राज्यांची नावं सांगितली त्याच्यामध्ये द्विगृही आहे, बाकीच्या राज्यांमध्ये एकगृही आहे. आर्टिकल 170 मध्ये असं म्हटलेलं आहे की Indian Constitution talks about the configuration of the constituent assembly, that they should have at least 60 members and should not have more than 500 constituencies at the most. At least त्यांच्यामध्ये कमी, त्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज मध्ये, विधानसभांमध्ये कमीत कमी कुठल्याही राज्यामध्ये 60 मेंबर्स असले पाहिजे आणि 500 पेक्षा जास्त मेंबर्स नसायला पाहिजे. सगळ्यात जास्त आपल्याला माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे. सेकंड नंबरला महाराष्ट्र 288 वगैरे काय वाटतं हे. सेकंड नंबरला महाराष्ट्र, त्यानंतर मग बाकीची राज्य वगैरे येतात अशा पद्धतीने. पण आता ह्याला काही उदाहरणं आहेत. जसं नॉर्थ ईस्ट मध्ये छोट्या छोट्या राज्यांचा निर्माण झालेला आहे, त्यामुळं मिझोराम किंवा सिक्कीम आणि गोव्यामध्ये पण, गोव्याला राज्याचा दर्जा आहे, त्याला आपण युनियन टेरिटोरी नाही म्हणतो, ते पूर्ण राज्याचा दर्जा आहे. ह्या राज्यांमध्ये कारण त्यांची संरचना तशी आहे की 60 सदस्य ठेवणं शक्य नाही, त्यामुळे ह्या काही राज्यांमध्ये त्यापेक्षा कमी आहेत. म्हणजे त्याला एक्सेप्शन्स आहेत. ही जे नियम जे आहे आर्टिकल 170 मध्ये जे म्हटलेलं आहे की कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 मेंबर्स असायला पाहिजे, त्याला काही अपवाद आहे. आर्टिकल 171 मध्ये 171 मध्ये म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, विधान परिषदेच्या संदर्भामध्ये ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. आणि ह्यांच्या संदर्भामध्ये पण ही तरतूद आहे की ह्यांची संख्या, विधान परिषदेमधली सदस्यांची संख्या जी आहे त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3, 1/3 एवढी असली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको. आणि कमीत कमी 40 असली पाहिजे दुसरी संख्या, अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. पण आता बाकी म्हणजे हे मात्र तत्व मांडल्या गेलेलं आहे. कारण ज्या ज्या राज्यांची मी नावं सांगितली आता, ज्यांच्यामध्ये द्विगृही सभागृह आहे, त्या राज्यांमध्ये तशी पण त्यांची संख्या मोठी असल्यामुळे कमीत कमी 40 सदस्य. पण ह्यांची जास्तीत जास्त संख्या जी आहे विधान परिषदांची संख्या, परिषदेच्या सदस्यांची संख्या ही 1/3 ऑफ द टोटल मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, त्याच्यापेक्षा जास्त असू नये. आर्टिकल 172 मध्ये हे आपण विधिमंडळांच्या संदर्भामध्ये आपण बघतोय. आर्टिकल 172 मध्ये म्हटलेलं आहे की ह्या कुठल्याही विधानसभेची जी कार्यकाल असतो तो 5 वर्षांचा असतो. आर्टिकल 173 मध्ये त्यांचे जे सदस्य म्हणून निवडून यायला तयार झालेले लोक असतात, म्हणजे निवडणुकीसाठी उभी राहणारी लोक, त्यांची क्वालिफिकेशन्स काय असायला पाहिजे, तर तो भारताचा नागरिक असावा, तो दिवाळखोर नसावा, त्याच्यावर तो कुठलेही केस चाललेले नसावेत अशा पद्धतीचे, किंवा तो मेंटली इल नसावा, किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला मानसिक आजार नसावेत, अशा पद्धतीच्या काही क्वालिफिकेशन्स 173 आर्टिकल मध्ये सांगितले गेलेले आहेत. आर्टिकल 174 मध्ये हे म्हटलं गेलेलं आहे की ह्या विधानसभेची जी सेशन्स आहेत, सत्र जे आहेत, 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू नये.
दोन सत्रांना एकत्र म्हणजे बोलवण्यासाठी, आणि ते बोलवण्याचं काम कोण करेल तर गव्हर्नर करेल. अँड द टाइम स्पॅन बिटवीन द टू सेशन्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली शुड नॉट एक्सीड मोर दॅन 6 months ऑफ टाइम. 6 महिन्यांच्या वेळापेक्षा तू जास्त पुढे जाऊ नये. पुढे आर्टिकल 178 मध्ये लोकसभेचे सभापती म्हणजे लोकसभा अध्यक्ष म्हणजे विधानसभा अध्यक्ष आणि त्यांचे उपाध्यक्ष जे असतात त्यांच्या संदर्भामध्ये तरतुदी दिल्या गेलेल्या आहेत. तशाच पद्धतीने आर्टिकल 196 मध्ये हे विधान मंडळामध्ये किंवा विधानसभेमध्ये जे विधिमंडळ असतं त्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की हे जे बिल असतं ह्या कशा पद्धतीनं बिल इंट्रोड्यूस केलं जायला पाहिजे. बाकी सर्वसाधारण बिल जे असतील जिथे द्विगृही सभागृह असेल ते कुठल्याही सभागृहामध्ये जसं राज्यसभा आणि लोकसभेच्या संदर्भासारखंच आहे इथे तिथे द्विगृही सभागृह असेल तर कोणतेही बिल जर सामान्य बिल असेल तर राज्यसभेमध्ये पण त्यांना पहिल्यांदा मांडलं जाऊ शकतं आणि मग नंतर लोकसभेमध्ये चर्चेसाठी आणलं जाऊ शकतं किंवा आधी लोकसभेमध्ये केलं तर राज्यसभेमध्ये पण आणलं जाऊ शकतं. दोन्ही सभागृहांनी पास करायला पाहिजे. पण जिथे एकगृही सभागृह आहे ज्या राज्यांमध्ये त्याला तो प्रश्नच नाही, म्हणजे एकाच सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा होईल आणि त्याला पास केलं. आर्टिकल 198 मध्ये मनी बिल पैशांच्या संदर्भामध्ये, आणि मनी बिल हे प्रायमॅरिली विधानसभेमध्ये जसं पैशांच्या संदर्भातलं वित्ताच्या संबंधातलं जे काही बिल असेल ते बिल जे आहे मनी बिल और फायनान्स बिल ज्याला आपण म्हणतो वित्ताच्या संबंधातलं पैशांच्या संदर्भातलं ते लोकसभेमध्येच मांडलं जातं. राज्यसभेमध्ये मांडलं जात नाही. राज्यसभेची फार त्याला काही आवश्यकता पण नसते. राज्यसभेने पास करायला पाहिजे काही आवश्यकता नाही आहे. तर हे मनी बिल जे आहे आर्टिकल 198 मध्ये विधानसभेमध्ये ते मांडलं जाऊ शकतं. पण आता हे एकदा बिल जर पास झालं मनी बिल सोडलं म्हणजे तर कुठलं जे दुसरं बिल जर असेल त्या बिलच्या संदर्भामध्ये राष्ट्रपतीला मात्र आपला होकार द्यावा लागतो. त्याला असेंट ऑफ द गव्हर्नर असं म्हणतात. ते आर्टिकल 200 मध्ये सांगितलं गेले. पण आता याच्यामध्ये दोन गव्हर्नरला जरा जास्त अधिकार आहेत प्रेसिडेंटच्या तुलनेमध्ये. ते एकतर आपलं जे असेंट आहे त्याला दिलेला होकार असतो किंवा त्याच्यावर जी स्वाक्षरी करायची असते ती त्याला नकारू शकतात किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ ते बिल पाठवू शकतात. आर्टिकल 201 मध्ये प्रेसिडेंट्स कन्सिडरेशनची व्यवस्था आहे. पण गव्हर्नरला कुठल्याही बिल 15 दिवसांच्या आत विधानसभेला पाठवावं लागतं. जास्त वेळपर्यंत त्याला म्हणजे रोखून धरता येऊ शकत नाही, स्वतः लांबवू शकत नाहीत ते. आणि त्यांनी जे काही सजेशन दिलेले आहेत त्या बिलच्या संदर्भामध्ये त्या विधानसभेने ऍक्सेप्ट केले पाहिजे, स्वीकारलेच पाहिजे, असं काही त्यांना बंधनकारक नाहीये. न करता जर पुन्हा त्यांनी गव्हर्नरकडे पाठवलं तर गव्हर्नरला त्याच्यावर सिग्नेचर करावं लागतं, नाहीतर कॉन्स्टिट्युशनल प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रेसिडेंटला जेव्हा पाठवला गेल्यानंतर प्रेसिडेंट पण आपलं काही सजेशन देऊ शकतात, पण त्यातल्या प्रेसिडेंटच्या संदर्भामध्ये पण रिसेंट अशी काही फार जास्त उदाहरणं नाही. एक उदाहरण आहे, त्या उदाहरणामध्ये पण सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ते अनावश्यक आहे, त्यामुळे तो स्ट्राईक डाऊन केलेला होता. प्रेसिडेंटचे जे काही सजेशन्स आहेत त्याला नकारले होते. आर्टिकल 210 ह्याच्यामध्ये 210 सॉरी हे 210 झाले म्हणजे 2010 झाले पण ते 210 आहे. माझ्या जर तुम्ही ह्याच्यावर बघत असाल तर इथे 210 मध्ये कुठल्या भाषेमध्ये तिथलं कामकाज चाललं पाहिजे राज्याच्या विधिमंडळाचं तर म्हणजे हिंदी किंवा इंग्लिश या दोन भाषांमध्ये. आणि प्रायमॅरिली राज्यांना स्वतःची भाषा वापरण्याचे अधिकार आहे. जनरली सगळे राज्य आपल्या आपल्या भाषेमध्ये सगळं कारभार चालवतात. पण एका विशिष्ट केसमध्ये इंग्लिश हिंदी शिवाय आणखी दुसरी भाषा जर आवश्यक असेल तर तशा पद्धतीनं हे लोकसभेच्या स्पीकरची परमिशन घेऊन ते करता येऊ शकते. आर्टिकल 202 ते 207 या दरम्यान फायनान्सच्या संबंधाचे जे काही बिल्स असतील वित्ताच्या संबंधातले जे काही विधानसभेतले बिल असतील त्याच्या संबंधामध्ये तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये केल्या गेलेल्या. आता दुसरी गोष्ट आहे की आता ही झाल्या आपण विधानमंडळाच्या संदर्भामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद जिथे विधान परिषद असेल ते. पुढले जे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आपण म्हणतो स्टेट इलेक्शन कमिशन. स्टेट इलेक्शन कमिशनचा जसं सेंट्रल इलेक्शन कमिशन आहे तशाच पद्धतीने स्टेट इलेक्शन कमिशनचा आहे. आर्टिकल 243K आणि आर्टिकल 243ZA ह्या दोन प्रोव्हिजन्स मध्ये ह्या दोन प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्युशनच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये स्टेट इलेक्शन कमिशनच्या संदर्भामध्ये तरतुदी दिल्या गेलेल्या आहेत.
आणि आता याच्यामध्ये एक स्टेट इलेक्शन कमिशनर असतो आणि त्याला गव्हर्नर अपॉइंट करतात. गव्हर्नर अपॉइंट करतात म्हणजे काय, तर जे सेंट्रल गव्हर्नमेंट असतं तेच ज्याला सांगितलं जातं तशा पद्धतीचा तो व्यक्ती जो असतो स्टेट इलेक्शन कमिशनर, त्याच्यामध्ये त्याला अपॉइंट केलं जातं. पण त्यांना 5 वर्षाचं टर्म असतं. पण आता ह्याला रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसेस वगैरे ह्या हाय कोर्टाचे जज असतील त्यांना जशा पद्धतीने रिमूव्ह करण्याची जी प्रोसिजर्स असते त्याच प्रकारच्या प्रोसिजर्सला यांना रिमूव्ह करण्यासाठी फॉलो केल्या जातात. स्टेट इलेक्शन कमिशनचे जे मेंबर्स असतील, प्रायमरली स्टेट इलेक्शन कमिशनर जे असतील त्यांना. त्यानंतर मी म्हटलं की सेंट्रल फायनान्स कमिशन जशी असते तशाच पद्धतीनं तशीच तरतूद स्टेट फायनान्स कमिशन राज्य वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. आर्टिकल 243 आणि आर्टिकल 243 ह्याच्यामध्ये स्टेट फायनान्स कमिशन कशा पद्धतीने त्याचं गठन व्हायला पाहिजे, हाऊ दॅट शुड बी ऑर्गनाइज्ड और दॅट शुड बी फॉर्म, ह्याच्या संदर्भामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत. आणि हे जे स्टेट फायनान्स कमिशनचे जे मेंबर्स असतील आणि म्हणजे ते कमिशनच ऑर्गनाइज करण्याचं काम, त्याला बनवण्याचं, त्याचं गठन करण्याचं काम जे असतं ते गव्हर्नरच्या हातामध्ये आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये राज्यांना आपली भूमिका आहे. आणि हे कॉम्पोजिशन क्वालिफिकेशन ऑफ द मेंबर्स दे वुड बी डिसाइडेड बाय द स्टेट लेजिस्लेचर, की ह्याच्यावर ज्या माणसांना स्टेट फायनान्स कमिशनवर ज्यांना मेंबर म्हणून पाठवलं जाईल त्यांचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, त्यांना कशा पद्धतीने त्यांची निवड व्हायला पाहिजे, ह्या संदर्भातले कायदे किंवा ह्या संदर्भातले नियम बनवण्याचे काम विधानसभा आणि विधान परिषद नसेल तर विधानसभा त्यांच्याकडे असतात. त्यामुळं स्टेट इलेक्शन म्हणजे फायनान्स कमिशन आणि कोणाला पण निवडलं जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये, ती व्यक्ती ही अर्थशास्त्रामध्ये तज्ज्ञ असली पाहिजे आणि त्यांचं काहीतरी योगदान असलं पाहिजे. पण कमीत कमी त्यांनी राज्य शासनाच्या कुठल्या तरी राज्य शासनाची किंवा केंद्र शासनाच्या कमीत कमी 10 वर्ष सेवा त्यांनी दिलेली असावी अशी अपेक्षा असते त्यांच्या क्वालिफिकेशन मध्ये. त्यानंतर हे जे आहे की ही जी आहे वी वर टॉकिंग अबाउट ना ही जी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आहेत त्या संदर्भामध्ये पण बाकी व्यवस्था इथे दिलेल्या आहेत की हा याचे फंक्शन्स काय आहेत. म्हणजे फायनान्स कमिशन जे आहे या फायनान्स कमिशनचे फंक्शन्स काय आहेत, तर याचे कार्य काय आहे, तर द डिस्ट्रीब्युशन ऑफ द नेट प्रोसीड्स ऑफ टॅक्स टॉल्स अँड फीज बिटवीन द स्टेट अँड द लोकल बॉडी, राज्य आणि लोकल बॉडीज. मी म्हणताय ना 1992 मध्ये जे 73rd अमेंडमेंट झाले त्याच्यामुळे पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स ज्या आल्या आणि त्या पंचायती राज इन्स्टिट्यूशन्सला स्वायत्ता देण्याच्या संदर्भामध्ये या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. तर राज्य आणि स्टेट जे जे पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्यामध्ये टॅक्स टॉल्स आणि फीज घेण्याची जी काही यंत्रणा असेल त्या यंत्रणेला निर्धारित करणं, त्याचं काम द डिटर्मिनेशन ऑफ सच टॅक्सेस ड्युटीज अँड टोल्स टू बी असाइन टू लोकल ड्युटीज. लोकल बॉडीज ज्या असतात त्या पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना कुठल्या एरियामध्ये टॅक्सेस किंवा ड्युटीज किंवा टोल्स त्यांना ते गोळा करू शकतात ह्या संदर्भातले नीती नियम बनवणं. ह्या सोबतच ह्या ज्या पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना जे ग्रांट इन एड म्हणतो आपण, जसं केंद्र सरकार राज्यांना पैसे देते तशाच पद्धतीने राज्य सरकार आपले जे पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स आहेत, लोकल बॉडीज आहेत त्यांना पण ते पैसे देत असतात. ती कुठल्या पद्धतीने द्यायला पाहिजे, किती द्यायला पाहिजे, त्याचं कसं कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे ह्या संदर्भात स्टेट फायनान्स कमिशन वरती मेजर्स टू बी टेकन फॉर इम्प्रूव्हिंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ लोकल बॉडीज. लोकल बॉडीची आर्थिक व्यवस्था व्हायला पाहिजे, त्यांची आर्थिक पद सुधारली पाहिजे यासाठी प्रयत्न करते. एनी अदर मॅटर्स रिफर्ड टू द कमिशन बाय द गव्हर्नर ऑफ द स्टेट. गव्हर्नरनी आणखी अशा संदर्भात, कारण गव्हर्नर व्यक्तिशः जसं हे जे पेसा ऍक्ट आपण म्हणतो पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरियाज ऍक्ट, ह्या संदर्भामध्ये जे काही नीती नियम करायचे असतील ते पण केंद्र शासनाला पेसाच्या जे काही इन्स्टिट्यूशन्स असतील, आता 6 जुलैला पेसाच्या संदर्भामध्ये मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, केंद्र भारत सरकारची मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट यांनी फ्रेश गाईडलाईन्स दिल्या आणि सांगितलेलं आहे की 2006च्या फॉरेस्ट ऍक्ट च्या संदर्भातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या लेटर अँड स्पिरिट म्हणजे खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे ह्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत.
तर ह्या संदर्भाचे जे काही असतील ते गव्हर्नर ह्यामध्ये लक्ष घालत असतात. आता जे ऍडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट आपण ज्याला म्हणतो की ऍडव्होकेट जनरल मुख्य राज्य सरकारचा मुख्य आपण वकील त्याला म्हटलं जाऊ शकतो. जसं कॉम्पेट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ द स्टेट ऍडव्होकेट जनरल जे असतात तशाच पद्धतीनं जे त्याला आपण काय म्हणतो की अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया सारखे जे पद असते ते ऍडव्होकेट जनरल ऑफ इंडिया. तर ऍडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट त्यांचं काम काय, हे आर्टिकल 165 मध्ये या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत की त्याच्यामध्ये ऍडव्होकेट जनरलचं अपॉइंटमेंट व्हायला पाहिजे, ह्या संदर्भामध्ये तरतुदी आहे. तर ही इज कन्सिडर्ड द हायेस्ट लॉ ऑफिसर ऑफ द स्टेट, सगळ्यात मोठा लॉ ऑफिसर, वकील. द ऍडव्होकेट जनरल इज अपॉइंटेड बाय द गव्हर्नर अँड होल्ड्स द ऑफिस ड्युरिंग हिज प्लेजर. तर काय होतं की ह्यांना गव्हर्नर अपॉइंट करते, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या ह्याच्यावरूनच हे सगळं होतं, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेकमेंडेशनच्या हिशोबाने. आणि त्यांची मर्जी असेपर्यंत, म्हणजे राज्य शासनाची पण मर्जी असण्याची आवश्यकता आहे. राज्य शासन आणि ह्यांची नेहमी जर हे अशा पद्धतीने प्रॉब्लेम होत असतील ते शक्य होणार नाही. त्यानंतर अ पर्सन क्वालिफाईड टू बी अपॉइंटेड ऍज द जज ऑफ हायकोर्ट इज एलिजिबल फॉर द ऑफिस ऑफ ऍडव्होकेट जनरल. आता म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच शिक्षकांना तर माहिती आहे, पण जे विद्यार्थी किती का संख्येने जॉईन केलेले असणार त्यामध्ये असं आहे की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये जसं आपण IAS ऑफिसर्स बघतो, IAS ऑफिसर पहिल्यांदा प्रोजेक्ट ऑफिसर होतात, मग SDO होतात, मग कलेक्टर होतात, मग नंतर कुठेतरी अंडर सेक्रेटरी जनरल म्हणून जातात, मग जॉईंट सेक्रेटरीज होतात आणि पुढे जाऊन मग ते काय तर सेक्रेटरीज होतात. अशा पद्धतीनं न्यायालयांमध्ये प्रमोशन नसतं. कुठल्याही कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारा माणूस हा सुप्रीम, त्याची जर क्षमता असेल आणि काय तर बरीच लोक अशा पद्धतीने तिथे घराणेशाही पण चालते, पण काही का असे ना त्या वकिलांना पण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये जज म्हणून नेमलं जातं. तर अशा कुठलाही एक नामवंत व्यक्ती जो असतो त्यांना ऍडव्होकेट जनरल म्हणून होता येतो. त्यांना आता काय तर सरकारला न्यायिक सल्ले देणं, त्याच्याच पद्धतीनं आता कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भाचं जे काही इंटरप्रिटेशन असतील, राज्य आणि केंद्राच्या संदर्भामध्ये काही वादविवाद निर्माण झाले, तर त्या संदर्भामध्ये काही जर तरतुदी करायच्या असतील तर त्या संबंधामध्ये सगळ्या माहिती देणं हे ऍडव्होकेट जनरलचं काम आहे. त्यानंतर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, काही विद्यार्थी जर जोडलेले असतील तर तुमच्यापैकी काही लोक MPSC ची तयारी करणार इथे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये. तर जसं UPSC आहे तशा पद्धतीनं स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आर्टिकल 315 पासून तर आर्टिकल 323 मध्ये या स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या संदर्भामध्ये सगळी माहिती दिलेली, त्यांचं कॉम्पोजिशन, मेंबर्स वगैरे कसे असले पाहिजे ते राज्य निर्धारित करत असते, राज्याचं लेजिस्लेशन निर्धारित करत असते. 6 महिने किंवा म्हणजे काय म्हणतात 6 वर्षांचा काळ किंवा 62 वर्ष अप्पर एज लिमिट कोणतं पण अर्लियर असेल. म्हणजे समजा मी वयाच्या 58व्या वर्षी जर अपॉइंट झालो तर मला 4च वर्ष भेटणार, विच एव्हर अर्लियर असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे 62 वर्ष किंवा 62 वर्षापेक्षा नाही करता येणार. किंवा मग मी जर समजा 50 वर्षामध्ये जर अपॉइंट झालो तर मला पूर्ण 6 वर्ष भेटतील. त्याच्यापेक्षा पलीकडे जास्त मला राहता येणार नाही. आता डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीज ज्याला म्हणतो आपण, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, मी पुन्हा एकदा हे ज्या पंचायती राज इन्स्टिट्यूशनच्या संबंधामध्ये जे काही अमेंडमेंट झाली होती त्यामुळे ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केलेली होती की जे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी असते त्यांना आर्थिक आणि बाकी त्यांच्या राजनैतिक जे काही निर्णय घ्यायचे असतील त्याची स्वायत्ता असल्या पाहिजे. आणि हे गांधीजींचं स्वप्न पण होतं, खेड्यांकडे चला किंवा सत्तेचं विकेंद्रीकरण किंवा गांधींच्या पूर्ण त्यांच्या विचार परिघाच्या अगदी केंद्रस्थानी काय होतं गाव, त्यामुळे ते म्हणायचे ग्राम स्वराज्य, ग्राम स्वातंत्र्य. आणि त्यामुळे त्यांनी ती पूर्ण रचनाच त्यांना गावापासून सुरू करून वरपर्यंत घेऊन जायची अशा पद्धतीने त्यांची कल्पना होती. पण 1992 आला तेव्हापर्यंत त्या संदर्भामध्ये तरतुदी करण्यासाठी का असेना त्या तरतुदीच्या हिशोबानेच डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीची पण नेमणूक करण्यात आली होती. आणि हा संदर्भामध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 243 ZD मध्ये ह्या संदर्भामध्ये प्रोव्हिजन्स आहेत. तशाच पद्धतीनं ह्या कमिटी ज्या आहेत डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीच्या संदर्भामध्ये काय तर त्यांचे कार्यक्षेत्र वगैरे काय असेल ह्या संदर्भामध्ये बाकी ज्या तरतुदी आहेत त्या बघितल्या.
आता हे जे मेट्रोपॉलिटन कमिटी आपण म्हणतो की जे महानगरपालिका, नगरपालिका आणि अशा सगळ्या ज्या शहरातली जी यंत्रणा आहे त्या संदर्भामधल्या ज्या तरतुदी आहेत, आर्टिकल 243 ZE ह्या अंतर्गत कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेट्रोपॉलिटन कमिटीच्या संदर्भामध्ये त्यांची प्लॅनिंग कमिटी जे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग ज्याला म्हणतात, ह्या संदर्भातल्या व्यवस्था केल्या गेलेल्या आहेत. मी आता इथे थांबतो कारण बराच हे प्रेझेंटेशन लांबलं. त्यामुळे आता जास्त मी तुमच्या संयमाची परीक्षा काही घेणार नाही. मी इथे थांबतो. काही 1-2 प्रश्न असतील तर आपण त्यावर चर्चा करू शकतो. आपण सगळ्यांनी संयमाने मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.